आंदोलन करताय, काय मागणी? आमची मागणी गेल्या 6 महिन्यापासून हीच आहे। बच्चूभाऊंनी रायगडमध्ये 3 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर मोजरीमध्ये 8 दिवसाचं उपोषण केलं, त्यानंतर 138 किलोमीटरचा पायी सातबारा कोरा यात्रा काढली। आमची मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। तुम्ही जे निवडणुकी दरम्यान सांगितलं होतं की सातबारा कोरा कोरा कोरा, तुम्हीच सांगितलं होतं। एकीकडे सांगता बटेंगे तो कटेंगे, दुसरीकडे सांगता सातबारा कोरा, भांडण लावता शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांना फसवता आणि नंतर सांगता अभ्यास करू, समिती नेमू, मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज त्या ठिकाणी एका दिवसात कायदा पारित करून त्या ठिकाणी माफ करता आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणलं की तुम्हाला अभ्यास करावा लागतो। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं मागची कर्जमाफी आम्ही दिली, त्यातून काय फायदा झाला? अरे बाबा, मागची कर्जमाफी झाली कुणाला? तुमचेच कारखानदार, तुमचेच उद्योगपती यांना कर्जमाफी झाली। कारखानदारांनी त्या ठिकाणी 4 एकर उतारावर कर्ज काढलेलं असतं 25 लाख, ते कारखानदाराचं माफ झालेलं असतं आणि शेतकऱ्यांचं, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा उतारा असतो 25 एकराचा, तिथं पिकतं फक्त 10,000चं आणि अशा शेतकऱ्यांना तुम्ही बाजूला ठेवता। तर आमची अशी मागणी आहे, अभ्यास जरूर करा, पण अभ्यास हा शेतकऱ्यांच्या नरडीपर्यंत पोहोचण्याचा नसावा। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। रोज 8 तासाला 5, त्या ठिकाणी एका दिवसात 8 आत्महत्या होत आहेत। हे जर तुम्हाला दिसत नसेल तर शेतकऱ्याचं मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग 6,000 रुपये पेन्शन आमची मागणी आहे। नाहीतर तुमचे जे नालायक मंत्री आहेत, एक रमी खेळतोय, एक हनी ट्रॅप मध्ये, एक डान्स बार मध्ये बाया नाचवतोय, अशा प्रकारचे मंत्री आम्हाला काय घेणं देणार? अरे तुम्ही बी नाचा, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सोलापूर पुणे हा महामार्ग अडवण्यात आलेला आहे। एकीकडे राज्यामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण राज्य चक्काजाम करून प्रहारने या ठिकाणी त्यांना बंद पाडलेलं आहे आणि हेच ताकद, हे बच्चूभाऊची ताकद हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देण्यासाठी असंख्य दिव्यांग बांधव, प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत। एकीकडे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, यांनी सांगितलं होतं की आमची सरकार आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो। त्याची तारीख अजूनही जाहीर झाली नाहीये। हे फसवेगिरी करणारी सरकार आहे, बदमाश लोकांची सरकार आहे। या ठिकाणी रम्मी आणि या ठिकाणी जे ना महिलांचे जे ना लफडे करणारे हे लोक आहेत आणि हे लोक सरकारमध्ये बसल्यानंतर त्यांना काय करणार आहे? आज दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात। ते 8 शेतकरी कोण आहेत? तर ते 8 शेतकरी हिंदू आहेत। मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो, सरकारमधले आमदार नितेश राणे असेल, पडळकर असेल, संग्राम जगताप असेल, हे आमदार वारंवार हिंदू आणि मुसलमान करत असतात। तर तुमच्यात हिंमत असेल तर 8 हिंदू शेतकरी दररोज जे आत्महत्या करतात, तर तुमच्यात जर दम असेल तर मुस्लिम शेतकऱ्यांची कर्जमाफी सोडून द्या। हे मुस्लिम जमातीच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रयत्न करू, पण हिंदू शेतकऱ्यांची, राज्यभरातील हिंदू शेतकऱ्यांची तुम्ही या ठिकाणी कर्जमाफी करा। तर हा मर्द, हे सरकार मर्द आहे हे आम्ही असं समजल, नाहीतर हे सरकार नामर्द आहे। अशा प्रकारचे फलक प्रहार राज्यभर लावल्याशिवाय राहणार नाही।